नागपूर गावामध्ये पिंकी नावाची एक मुलगी तिच्या आई सोबत राहत होती। ती गावातल्या एका शाळेच्या बाहेर कचोरी बर्गर विकत असायची। गरमागरम कचोरी बर्गर घ्या, जो एकदा खाईल तो खातच राहील। या गरमागरम कचोरी बर्गर खावा। शाळा सुटल्यानंतर तिथले सगळे विद्यार्थी तिथे बाहेर येऊन गरमागरम कचोरी बर्गर खात असायचे। पिंकी, मला एक प्लेट कचोरी बर्गर दे ना। आणि असं सगळे विद्यार्थी कचोरी बर्गर खूप आनंदाने खात असायचे। विद्यार्थीच नाही, गावातले काही लोकही तिथे येऊन कचोरी बर्गर खायचे। पिंकी बाळा, घेऊन जाण्यासाठी कचोरी बर्गर पॅक कर। पिंकी बाळा, मला 2 प्लेट कचोरी बर्गर दे। तुझ्या हातातली कचोरी बर्गर बघून माझ्या तोंडात पाणी येते। धन्यवाद बापू। विद्यालयाच्या बाहेर रेखा आणि तिची बहीण शिका दोघेही कचोरी विकत असायचे, पण त्यांची विक्री होत नसायची। आणि हे सगळं बघून रेखा आणि शिका खूप जास्त जळत असायचे। हिच्या ठेल्यावरती तरी बघ केवढी जास्त गर्दी झालीये। इथले सगळे लोक तिच्याच गाड्यावरती जातात। हो दीदी, सकाळपासून आपल्या दुकानावरती कोणीच कचोरी खरेदी करायला नाही आलं। आपलं दुकान चालवण्यासाठी काहीतरी करावंच लागेल। पिंकी कचोरी बर्गर विकून घरी येत असायची आणि आजारी असलेल्या आईची काळजी घ्यायची। माहिती आई, आज माझ्या हाताची कचोरी बर्गर खाऊन सगळ्यांनी तारीफ केली आणि माझे सगळे कचोरी बर्गर विकले गेले। ही तर खूप चांगली गोष्ट आहे। देव करो अशीच तुझी सगळी विक्री होत राहो। काही दिवसानंतर तिच्या आईची तब्येत बिघडते आणि पिंकी तिला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन तिचा उपचार करते आणि त्यामुळे ती कचोरी बर्गरचं दुकान लावू शकत नाही। तिकडे रेखा ह्या गोष्टीचा फायदा उचलून लोकांना तिच्या गाड्याकडे आकर्षित करत होती। या माझे कचोरी बर्गर एकदा खाचाल तर प्रत्येक वेळी खात राहाल। रेखा दीदी, कचोरी बर्गर द्या ना मला 1 प्लेट। आता देते, उभाच राहा। तिच्या हाताची कचोरी बर्गर खाऊन मुलं बोलतात, हे कसलं कचोरी बर्गर आहे? असं कचोरी बर्गर खाल्लं तर आमचं पोटच दुखेल। तुम्ही पिंकी दीदी सारखं कचोरी बर्गर बनवूच शकत नाही। रेखाने बनवलेले कचोरी बर्गर कोणालाच आवडत नाहीत। तिकडे पिंकीची आई ठीक होऊन घरी येते आणि पिंकी दरवेळेस सारखं कचोरी बर्गर विकायला तिथे पुन्हा जाते। गरमागरम कचोरी बर्गर घ्या। मुलं पिंकीला बघून तिथे पळत येतात। दीदी, तुझ्या हाताचा कचोरी बर्गर खाल्ल्याशिवाय आम्हाला बरंच वाटत नव्हतं। चल आता मला लवकर कचोरी बर्गर दे। बघता बघता तिथे सगळे गावकरी आणि मुलं तिथे कचोरी बर्गर वरती ताव मारू लागले। ज्याला पाहून रेखा बोलते, जरा बघ तिकडे, माझ्या हाताची कचोरी बर्गर कोणीच नाही खाल्ली। आणि ही पिंकी येताच तिच्या गाड्यावरती एवढी गर्दी झाली, हिला तर धडा शिकवावाच लागेल। रेखा पिंकीला धडा शिकवण्याची योजना बनवते आणि ती संधी मिळताच पिंकीच्या कचोरी बर्गर वरती दवा छिडकते आणि यामुळे लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागतं। अरे हे काय? पिंकीची कचोरी बर्गर खाऊन तर माझ्या पोटात त्रास होतोय। अरे हो, तुम्ही एकदम खरं बोलताय। माझ्या पण पोटात त्रास होणं सुरू झालाय। आता तर मला इथून निघावंच लागेल। हो निघावंच लागेल। हिची कचोरी बर्गर खाऊन तर मुलांचं पोट खराब झालं तर? पिंकीला गावातली लोक तिथून हकलून लावतात आणि पिंकी रडता रडता तिच्या गाड्याला घेऊन तिथून निघून जाते। आणि हे सगळं पाहून रेखाला खूप आनंद होतो। आता आली ना एकदम जमिनीवरती, आली होती इथे कचोरी बर्गर विकायला। पिंकी एका झाडाखाली बसते आणि रडू लागते। आता मी माझ्या आईचा उपचार कसा करेल? माझा कचोरी बर्गर आज तर विकलाच गेला नाही। असं मी कचोरी बर्गर मध्ये काय टाकलं होतं? एक तिथून जाणारा म्हातारा माणूस पिंकीला पाहून पिंकीला बोलतो, बाळा, एक कचोरी बर्गर दे, मला खूप भूक लागलीये। नाही काका, मी ही कचोरी बर्गर तुम्हाला नाही देऊ शकत। ह्या कचोरी बर्गर मध्ये कुणीतरी काहीतरी मिसळलंय। काय करू बाळा, मला खूप जोरात भूक लागलेली आहे। मी हा ठेला बघितला तर तुझ्याकडे आलोय। नाही काका, ही कचोरी बर्गर तुम्ही नका खाऊ। माझ्याकडे 50 रुपये आहेत, हे घ्या आणि दुसरीकडे जाऊन काहीतरी खावा। त्या म्हाताऱ्याला पिंकीचा व्यवहार खूप चांगला वाटतो आणि तो म्हातारा त्या कचोरी बर्गरकडे बघून त्याचा हात उचलतो, ज्यामधून काहीतरी प्रकाश निघतो आणि तो जादू करून तिथून निघून जातो। आणि ही गोष्ट पिंकीला समजतच नाही आणि ती घरी जाऊन तिच्या आईला म्हणते, आई, आज मी कचोरी बर्गर नाही विकू शकले। माझ्या कचोरी बर्गर मध्ये कोणीतरी काहीतरी मिसळलंय।
ज्यामुळे लोकांचे पोट खराब होऊ लागले. त्यासाठी मला तिथून हाकलून लावलं गेलं. काय कचोरी बर्गर मध्ये भेसळ? मला तरी खायला दे. मी तर पाहते असं कचोरी बर्गर मध्ये काय मिसळलंय. पिंकी कचोरी बर्गर तिच्या आईला आणून देते. जसं ते कचोरी बर्गर तिची आई खाते, तिच्या तब्येतीमध्ये सुधार होऊ लागतो. बघ, मला काहीच होत नाहीये. ना माझ्या पोटात दुखलं, ना माझी तब्येत खराब झाली. काय आई, तू खरंच बोलतेयस? आणि हे सगळं बघून पिंकी दुसऱ्याच दिवशी तिचा कचोरी बर्गर विकण्यासाठी तिथल्या जागी जाते. पिंकी, जरा कचोरी बर्गर दे बरं. ठीक आहे, आत्ताच देते. तो माणूस जसं कचोरी बर्गर खातो, त्याच्या पोटात असलेली बिमारी ठीक होऊन जाते. आणि तो माणूस पिंकीला बोलतो, अरे हे काय पिंकी बाळा, तुझी कचोरी बर्गर खाऊन तर माझ्या पोटाचा त्रास बंद झालाय. ही गोष्ट गावामध्ये पसरली की पिंकीकडे जादुई कचोरी आहे, ज्याला खाल्ल्याने सगळ्यांची बिमारी दूर होते. आणि हे सगळं ऐकून सगळे लोक पिंकीकडे येऊन कचोरी बर्गर मागतात. पिंकी, पिंकी, मला पण कचोरी बर्गर खाऊ घाल. तुझा कचोरी बर्गर खाऊन माझ्या कमरेचा त्रास ठीक होऊन जाईन. हे सगळं बघून रेखा विचार करते, मी पण जरा ही कचोरी बर्गर खाऊन बघते. माझाही काही आजार ठीक होईल. जरा मलाही कचोरी बर्गर दे ना. जसं रेखा कचोरी बर्गर खायला चालू करते, तिच्या पोटामध्ये जोरजोरात दुखायला लागतं. तिला कळालं की तिने चुकीचं केलंय, त्यामुळे तिच्यासोबत असं झालं. सगळे लोक कचोरी बर्गर खाऊन आजारापासून मुक्ती मिळवतात. ही गोष्ट पिंकीला समजत नाही. तो म्हातारा पुन्हा एकदा पिंकीकडे येतो. पिंकी बाळा, मला ना 50चे कचोरी बर्गर दे. अरे काका, तुम्ही तर तेच आहात ना जे त्या दिवशी तुम्हाला तो कचोरी बर्गर खायचा होता? तो कचोरी बर्गर खराब असल्यामुळे मी तुम्हाला मनाई केली होती. हो पिंकी, मी तोच आहे. आणि असं म्हणताच तो म्हातारा एका परीच्या वेशामध्ये येतो. हे काय, तुम्ही परी बनलात? तुम्ही कोण आहात? हो पिंकी, मी म्हातारा नाही, मी एक परी आहे. तुझी इमानदारी बघून मला खूप आनंद झाला. त्यासाठी मी तुझ्या कचोरी बर्गरला जादुई कचोरी बर्गर मध्ये बदललं होतं, जेणेकरून जो कोणी इमानदार व्यक्ती ही कचोरी बर्गर खाईल त्याची प्रत्येक बिमारी दूर होईल. ही गोष्ट ऐकून पिंकीला खूप आनंद होतो आणि धन्यवाद बोलते. ती जादुई कचोरी बर्गरने तिची आई आणि सगळ्या लोकांचे आजार ठीक करते. अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये, पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद, तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली, एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली. भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचारांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला
अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं? बस तुझी मदत करायची होती ना म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हा सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफजलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल. अब्दुल एक आचार्य होता जो सुलतान मियाच्या हॉटेलात तंदुरी बनवायचा. भाऊ, मला एक तंदूर पार्सल द्या जरा. हो, आता देतो. तुमच्या हाताची तंदुरी लाजवाब आहे अब्दुल मिया. मी बऱ्याच हॉटेलांमध्ये तंदुरी खाल्लीये पण तुमच्या हाताला जी काय चव आहे ती अशी चव कुठेच नाहीये. धन्यवाद. तुम्हाला माझी तंदुरी पसंत आली. एवढंच बस मला. अब्दुल बरीच वर्ष याच हॉटेलात काम करायचा. सगळं ठीक होतं. मग एक दिवस सुलतान मियाचा मुलगा अफजलने हॉटेल सांभाळायला सुरुवात केली.
भाई, तुमच्या हॉटेलच्या तंदुरी बद्दल काय बोलावं काय? हो 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 हो, मला माहित आहे. बरेच ग्राहक अब्दुल मियाच्या तंदुरीची तारीफ करत असतात. हे ऐकून अब्दुल हसला. त्याला अफजलच्या डोक्यात चाललेल्या विचारांचा पत्ताच नव्हता. अफजलने विचार केलेला की तंदुरी काउंटर मोठा करायचा आणि अजून बरेच आचारी ठेवायचे. अब्दुल भाई, आता तुम्हाला सुद्धा दुसऱ्या आचारांना तुमच्यासारखी तंदुरी बनवायला शिकवावं लागेल. त्यांचं काय, मी तंदुरी काउंटर मोठा करणार आहे, म्हणजे जास्तीत जास्त ऑर्डर घेऊ शकू म्हणून. जी नक्की, मी सगळ्या आचार्यांना शिकवीन. हे ऐकून अफजल खुश होता. काही दिवसांनी तंदुरी काउंटर मोठा झाला. अजून 2 आचारी काउंटरवर आले, अल्ताफ आणि अरबाज. आता मला लक्ष देऊन बघा आणि शिका. जर माझ्यासारखी तंदुरी चांगली बनवाल तर ग्राहक तुमचीही तारीफ करतील. अब्दुल दोघांना चांगल्या पद्धतीने तंदुरी बनवायला शिकवू लागला. काही दिवसातच ते दोघंही अब्दुल सारखी तंदुरी बनवायला शिकले. आशा करतो की तुमचं हॉटेल आता दिवसेंदिवस जास्त प्रगती करत राहील. तुमची दुआ मानली जाऊ अब्दुल मिया. अब्दुलने चांगल्या मनाने त्या 2 आचार्यांना तंदुरी बनवायला शिकवलं. पण अफजल खूप बेरकी होता. त्याच्या डोक्यात फक्त पैसे कमवायचं भूत सवार होतं. त्यासाठी त्याने एका नवीन पोल्ट्रीवाल्याशी सौदा केला. हा पोल्ट्रीवाला अफजलला मेलेल्या कोंबड्या स्वस्तात विकत होता. यामुळे अफजलचा नफा वाढत होता. तंदुरी काउंटर मोठा झाल्याने ग्राहकही वाढले होते. सगळं ठीक-ठाक चाललेलं. पण एक दिवस जेव्हा अब्दुल रात्री उशिरापर्यंत हॉटेलमध्ये होता, तेव्हा हॉटेलचे मालक सुलतान तिथे आले. बेटा अफजल, कसं चाललंय हॉटेल? छान अब्बा. मी ऐकलंय की तू पोल्ट्रीवाला बदलला आहेस. हो अब्बा, हा नवीन पोल्ट्रीवाला आपल्याला कमी किमतीत कोंबड्या देतोय. अच्छा, पण ते कसं काय? कारण त्या कोंबड्या आधीच मेलेल्या आहेत. अरे देवा, ही काय गुस्ताखी करतोयस बाळा? हे चुकीचं आहे. असं पाप करू नकोस. जर आपली तंदुरी खाऊन कोणी आजारी पडलं तर देव आपल्याला अजिबात माफ नाही करणार बाळा. असं काही होणार नाही अब्बा. सगळे हॉटेलवाले हेच करतात. माझ्या सगळ्या मित्रांच्या हॉटेलात असंच असतं. आतापर्यंत कोणी आजारी पडलेलं नाही आणि पुढेही पडणार नाही. माझं काम होतं तुला समजावणं. पुढे तुझी मर्जी. आता हे हॉटेल तुझं आहे आणि तू याचा मालक आहेस. चांगला किंवा वाईट हा तुझा निर्णय आहे. ठीक आहे? सुलतान मिया तिथून निघून गेले. हे सगळं बोलणं अब्दुलने ऐकलेलं. काही वेळाने तोही आपल्या घराकडे निघून गेला. रात्री अब्दुल हेच प्रकरणाबद्दल विचार करत होता. मी अशा जागी काम करू शकत नाही जिथे लोकांच्या तब्येतीला वेशीवर टांगलं जातं. हे अगदी चुकीचं आहे. पण अफजल मिया माझं ऐकणार नाहीत. यातच भलं आहे की मी हे काम सोडून देईन. अब्दुलने ठरवलेलं की तो सुलतानच्या हॉटेलमध्ये आचार्याचं काम सोडून देणार. दुसऱ्या दिवशी तो हॉटेलात गेला. मी काल सर्व ऐकलेलं होतं. माझी सत्सद विवेक बुद्धी मला इथे काम करून देत नाहीये. मी या हॉटेलला सोडून जातोय. ठीक आहे, तुला काय वाटतं? तू गेल्याने माझं हॉटेल बंद होईल? अजिबात नाही. पण तुला कधी दुसऱ्या कोणत्याही हॉटेलमध्ये काम मिळणार नाही हे नक्की अब्दुल मिया. चालेल मला. मी बिनकामाचा राहीन, पण बेईमानीमध्ये भागीदार नाही होणार. अब्दुल हे बोलून तिथून निघून गेला. त्याने बऱ्याच हॉटेलात नोकरी शोधली, पण त्याला कुठेच नोकरी मिळाली नाही. थकून एक दिवस तो त्याचा मित्र मुस्तफाच्या सायकलच्या दुकानावर बसलेला. काय झालं भाऊ? आजही काम नाही मिळालं का? नाही मित्रा, आता काय करू तेच कळत नाहीये. मला तंदुरी बनवण्याशिवाय अजून कोणतं काम येतच नाही. तुला कोण म्हणतंय की दुसरं काहीतरी कर? मी तर म्हणीन की तू स्वतःची तंदुरीचा काउंटर उघड. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे. तंदूर खूप महाग असतो. त्याशिवाय हॉटेलही पाहिजे ना. मग त्याचं भाडं एवढं सगळं कुठून करणार? तुझ्या दोन्ही प्रॉब्लेमचा एकच इलाज आहे माझ्याकडे. थोडी वाट बघ. मुस्तफाने सायकलची 2 चाकं आणली आणि त्यात भोकं करून त्यातून एक सळई टाकली. हे तयार आहे. हे काय? समजावतो. मुस्तफाकडे एक हातगाडी होती. मुस्तफाने हातगाडीच्या वर पत्रा ठोकला आणि मग हा तंदूर त्या हातगाडीवर ठेवला. आता याच्या खाली जळणारे कोळसे ठेव आणि याला फिरवून फिरवून तंदुरी बनव. अरे वा, हे तर मस्त आहे. तुला कसं हे सुचलं?
बस तुझी मदत करायची होती ना म्हणून सुचलं. धन्यवाद धन्यवाद मित्रा. दुसऱ्या दिवसापासून अब्दुलने हातगाडीवरून तंदुरी विकायला सुरुवात केली. अब्दुल तंदुरी बनवण्यात उस्ताद होता. हॉटेल नसल्याने त्याने तंदुरीची किंमतही कमी ठेवलेली. मुस्तफाच्या चालत्या फिरत्या ठेल्यावर ग्राहकांची नेहमी गर्दी असायची. तेव्हाच सुलतान हॉटेलवर फूड ऑफिसरचा छापा पडला आणि मेलेल्या कोंबड्या विकण्यासाठी हॉटेल सील करण्यात आलं आणि अफजलला तुरुंगात बंद करण्यात आलं. बहुतेक हाच निसर्गाचा नियम आहे. चांगल्याशी चांगलं घडतं आणि वाईटाशी वाईट घडतं. म्हणून म्हणतात, भलं करेल त्याचं भलं होईल.